إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يغشي الليل النهار يطلبه حثيثا والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره ألا له الخلق والأمر تبارك الله رب العالمين ادعوا ربكم تضرعا وخفية إنه لا يحب المعتدين ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها وادعوه خوفا وطمعا إن رحمة الله قريب من المحسنين وهو الذي يرسل الرياح بشرا بين يدي رحمته حتى إذا أقلت سحابا ثقالا سقناه لبلد ميت فأنزلنا به الماء فأخرجنا به من كل الثمرات كذلك نخرج الموتى لعلكم تذكرون والبلد الطيب يخرج نباته بإذن ربه والذي خبث لا يخرج إلا نكدا كذلك نصرف الآيات لقوم يشكرون. निस्संदेह तुमचा पालन करता तर अल्लाहच आहे, ज्यानं आकाश आणि जमीन 6 दिवसात निर्माण केली. मग अर्शवर म्हणजे सृष्टी साम्राज्याच्या सत्ता केंद्रावर स्वतःच विराजमान झाला. तोच दिवसाला रात्रीनं झाकून टाकतो, जे सतत एकमेकांच्या पाठोपाठ धावत येत असतात, आणि सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांना त्यानं आपल्या हुकमानं कामाला लावून ठेवलं आहे. ध्यानात ठेवा की निर्माण करणं आणि हुकूम चालवणं फक्त त्याचंच काम आहे. मोठा बरकतवाला समृद्धशाली आहे अल्लाह, जो सर्व विश्वांचा पालनहार आहे. तुम्ही आपल्या याच एका पालनकर्त्याला दुआ करा, अजिजी करून, मोठ्या नम्रतेनं आणि फार हळू आवाजात. जे लोक मर्यादेच्या बाहेर जातात अल्लाह त्यांना पसंत करीत नाही. आणि जमिनीवर सुधारणा झाल्यानंतर फसाद माजवू नका आणि अल्लाहला भय आणि उमेदीनं पुकारित राहा. निस्संदेह अल्लाहची दया कृपा नेकी करणाऱ्यांच्या निकट असते, आणि तोच आहे जो आपल्या कृपेचा वर्षाव करण्यापूर्वी खुश खबर देण्याकरता वाऱ्यांना पाठवतो. इतपावे तो की वारे जेव्हा जड ढगांना उचलतात तेव्हा आम्ही त्यांना मृत शहराकडे हाकतो, मग त्या ढगांपासून पाऊस पाडून सर्व प्रकारची फळं काढतो. मेलेल्या लोकांनाही आम्ही अशाच प्रकारे काढू, यासाठी की त्यांनी ध्यान धरावं. चांगल्या जमिनीची पैदावार तिच्या पालनकर्त्याच्या आदेशानं खूप चांगली निघते, आणि जी जमीन खराब असेल तिचं पीक खराब निघतं. अशा रीतीनं आम्ही पुन्हा पुन्हा निशाण्या सादर करतो त्या लोकांकरता जे आभार मानणारे असावेत.